चला तर आज आपण बनवूयात घरच्या घरी रोज फ्लेवरचा फालुदा। रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि फक्त आपल्याला इकडे दोनच पदार्थ बनवायचे आहेत आणि मस्त असा फालुदा तयार करायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा इकडे आपल्याला 2 ते 3 चमचे एवढे सब्जाच्या बिया घ्यायच्यात आणि एका मोठ्या वाटीमध्ये या सब्जाच्या बिया आपल्याला भिजायला घालायच्यात। तर इकडे मी 1 ग्लास एवढं पाणी याच्यामध्ये घातलंय। चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे आणि एक 15 ते 20 मिनिटांमध्ये या सब्जाच्या बिया चांगल्या अशा फुलून येतात। आता हवं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे खाईपर्यंत या चांगल्या फुलतील सुद्धा आणि थंडगार सुद्धा होतील। तर आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता इकडे आपल्याला मिल्कशेक बनवून घ्यायचे, तर आपण इकडे इन्स्टंट मिल्कशेक बनवतोय। गॅसवर मी एक पातेलं ठेवलंय। आता याच्यामध्ये आपल्याला 2 कप एवढं म्हशीचं दूध घालायचं। तर इकडे मी फुल फॅट दूध असतं तर ते घातलंय। तुम्ही कोणतंही दूध घालू शकता, गाईचं वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा मग साधं जे रोज आपण घरी वापरतो ते वापरलं तरी सुद्धा चालेल। इकडे मी गॅस चालू केलाय आणि या 2 कप दूधमधलं एक पळीभर एवढं दूध मी साईडला काढून ठेवलंय, तर ते आपण नंतर वापरणार आहे। तर इकडे आपल्याला दूध हे चांगलं असं उकळून घ्यायचं आहे। आता हे जे आपण दूध साईडला ठेवलंय याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं कस्टर्ड पावडर घालायचं आहे। तर इकडे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर याच्यामध्ये घातलं आहे। आता तुमच्याकडे कुठल्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर असेल तर ती वापरली तरी सुद्धा चालेल किंवा मग अगदी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी सुद्धा चालेल। आता इकडे जे दूध गॅसवर आपण गरम करायला ठेवलं आहे तर ते गरम झालं आहे। याच्यामध्ये मी चांगली अशी गोडी येण्यासाठी 2 चमचे एवढी साखर घातले, पण आता नंतर मी याच्यामध्ये 1 चमचे एवढी साखर परत वाढवली, कारण 2 चमचे साखर घालून तेवढी अशी गोडसर हे दूध झालं नव्हतं। तर तुम्ही पहिल्यांदाच घालताना याच्यामध्ये 2 ते 3 किंवा मग 4 चमचे साखर घातली तरी सुद्धा चालेल, प्रमाण कमी जास्त करू शकता। आता या दुधाला आपल्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायचे। आता आपल्याला याला चांगला असा एक रिचनेस येण्यासाठी थोडे ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत। तर इकडे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे असे काप घातलेत। तर हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायचे। तर आता इकडे बघू शकता आपलं दूध चांगलं असं उकळलं आहे। कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलेलं जे दूध होतं तर ते आता याच्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामुळे काय होतं, चांगला असा एक दाटसरपणा येतो आणि चांगला फ्लेवरसुद्धा येतो। त्याच्यामुळे कस्टर्ड पावडरच शक्यतो वापरा तुम्ही। तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर एक 4 ते 5 मिनटं हे दूध आपल्याला चांगलं असं उकळून घ्यायचं आहे। थोडंसं दाटसर हे दूध आपल्याला करून घ्यायचं आहे। जसं मिल्कशेक थोडं दाटसर असतो तर त्याच पद्धतीचं आपल्याला हे दाटसर करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे एक बारीक गॅसवर ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा मध्यम गॅसवर ठेवलं तरी सुद्धा चालेल। एक या दुधाला चांगला असा दाटसरपणा येऊन द्यायचं आहे आणि थोडं मध्ये मध्ये ह्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग ह्याच्यावर पटकन अशी साय जमा होते। तर आता इकडे एक 5 ते 6 मिनटं झालेत, दूध चांगलं असं उकळलं आहे आणि या दुधाला एक चांगला असा दाटसरपणासुद्धा आला आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता। आता इकडे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे दूध थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अगदी थंडगार होण्यासाठी। आता इकडे आपल्याला फालुदाच्या ज्या नूडल्स असतात तर त्या नूडल्स बनवायचे आहेत। इकडे मी एक पॅन घेतला आहे, नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे। अर्धा कप याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि 1 कप एवढं पाणी घालायचं आहे। आता या पाण्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। काय गुठळ्या वगैरे असतील तर त्या मोडायच्या आहेत। तर आता इकडे मी कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, एक 2 ते 3 चिमूटभर एवढं मीठ घालायचं आहे। तर आता हे मीठसुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जर याच्यामध्ये कलर घालायचा असेल तर याच वेळेस तुम्ही याच्यामध्ये कलर घालू शकता। ऑरेंज, येल्लो किंवा ग्रीन कलर घातला तरी सुद्धा चालेल, दिसायला चांगल्या दिसतात फक्त। तर आता मी याच्यामध्ये काही कलर वगैरे नाही घातला। याला गॅसवर ठेवायचं, गॅस चालू करायचे आणि फुल गॅसवरच आपल्याला याला सतत ढवळत जोपर्यंत त्याचा असा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग कॉर्नफ्लॉवर पटकन असं खाली चिटकतं, मग ते करपण्याची शक्यता असते। मग नूडल्सलासुद्धा एक वेगळी अशी वास लागतो किंवा टेस्ट लागते। त्याच्यामुळे आपल्याला हे सतत असं ढवळत राहायचं आहे आणि बघू शकते एक 2 मिनटामध्येच हे घट्ट व्हायला सुरुवात झाली। तर आता सतत ढवळत एक 5 ते 6 मिनटं आपल्याला ह्याचा एक चांगला असा घट्ट गोळा होईपर्यंत असंच आपल्याला ढवळत राहायचं आहे। तर आता हळूहळू आपलं हे पीठ आता घट्ट व्हायला सुरुवात झाली। व्यवस्थित असं ह्याला ढवळायला हवं आहे, नाहीतर मग गुठळ्या वगैरे झाल्या तर मग त्या म्हणजे पटकन अशा मोडल्या जात नाहीत। जर तुम्हाला हँडल होत असेल तर तुम्ही फुल गॅसवर करा किंवा मग मध्यम गॅसवर केलं तरी सुद्धा चालेल।
तर आता हे चांगलं असं मिक्स करून झालं आहे. आता इकडे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला ही पुढची प्रोसिजर करायचं आहे. मोठं एक भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये फ्रीजमधलं थंडगार पाणी घालायचं आहे आणि बर्फाचे एक 7-8 खडे घालायचे याच्यामध्ये, म्हणजे एकदम असं थंडगार हे पाणी राहील. आता इकडे मी एक शेवगा घेतला आहे आणि त्याला जी शेव पाड्याची जी चकती असते तर ती लावून घेतली. आता याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आणि हे जे पीठ आहे तर ते सगळं पीठ मी याच्यामध्ये भरून घेतलं आहे. जर हाताला हे तुम्हाला भाजत असेल तर तुम्ही हे कपड्याने पकडलं तरीसुद्धा चालेल, पण ही प्रोसिजर आपल्याला गरम पीठ असतानाच करायचं आहे. आता या ज्या नूडल्स आहेत तर त्या आपल्याला थंड पाण्यामध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायच्यात. तर थंड पाण्यामध्ये घालतो त्याच्यामुळे त्या पटकन अशा सेट होतात, एकमेकांना चिटकल्यासुद्धा जात नाहीत. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला इकडे थंडगार पाण्याचा वापर करायचा आहे आणि असेल तर बर्फसुद्धा घालायचं आहे, म्हणजे एकदम थंडगार असल्या राहतील. तर इकडे मी या सगळ्या फालुद्याच्या शेव अशा पद्धतीने याच्यामध्ये सोडून घेतल्यात. झटपट तयार होतात, खूप वेळसुद्धा लागत नाही आणि मस्त अशा तयार होतात. तर इकडे बघू शकता एक 5 मिनटं झालेत, याला व्यवस्थित असं सेट होऊन दिलं, लगेच त्याला धक्का नाही लावायचा. तर इकडे बघू शकता एकदम मस्त परफेक्ट अशा आपल्या फालुदा नूडल्स तयार झालेत. अजिबात एकमेकांना चिटकलेले नाहीत आणि खूप सुंदर असे तयार झालेत. आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बाहेर ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर इकडे बघू शकता एक 15 ते 20 मिनटामध्येच आपला सब्जासुद्धा व्यवस्थित असा फुलला गेला आहे. तर आणि मिल्कशेकसुद्धा आता इकडे आपला थंड झाला आहे. बघू शकता थोडासा असा दाटसर झाला आहे, थंड झाल्यावर अजून दाट होतो. आता हे सगळे पदार्थ मी अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि व्यवस्थित असे थंडगार करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर फालुदा खायची एक वेगळीच मजा येते. तर आता हे मी सगळे अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता इकडे अर्धा तास झाला आहे आणि हे सगळे पदार्थ व्यवस्थित असे थंडगार झालेत आणि हे सगळे पदार्थ चांगले असे सेटसुद्धा झालेत. आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे काप घेतलेत, टुटी फ्रुटी घेतले, रोज सिरप घेतला आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीमची जी रेसिपी मी आधी टाकली होती आपल्या चॅनेलवर तर तेच व्हॅनिला आईस्क्रीम इकडे मी वापरलं आहे. आता इकडे आपण फालुदा तयार करून घेऊया. तर इकडे मी एक मोठा असा उंच ग्लास घेतला आहे. सगळ्यात पहिल्यांदा इकडे आपल्याला रोज सिरप घालायचं आहे, फालुदा सेव घालायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये भरपूर असा सब्जा घालायचा आहे. सब्जा पोटासाठी थंड असतो त्याच्यामुळे मी इकडे भरपूर असा सब्जा वापरला आहे. आता हे सगळे लेयर्स आहेत तर तुम्ही तुमच्या पसंतीने कमी जास्त किंवा खालीवर लावू शकता आणि तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडतो तर तो वापरला तरीसुद्धा चालेल. याच्यावर मी आता मिल्कशेक याच्यामध्ये घातला आहे, ड्रायफ्रूट्सचे काप घातलेत, टुटी फ्रुटी घातले आणि नंतर याच्यावर परत फालुद्याची जी सेव तयार केली होती तर ती घातली. याच्यामध्ये परत एकदा आपल्याला रोजचा सिरप घालायचा आहे. आता हवं असेल तर तुम्ही इकडे 2 सिरप वापरले तरीसुद्धा चालतील. आता इकडे मी व्हॅनिला आईस्क्रीम याच्यामध्ये घातलं आहे, जी मी रेसिपी पोस्ट केली तर तीच व्हॅनिला आईस्क्रीम मी इकडे वापरले. आता इकडे आपल्याला ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत, टुटी फ्रुटी घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला चेरी घालायचं आहे. आता चेरी असेल तर वापरा, नाही वापरली तरीसुद्धा चालेल. आणि परत एकदा एक वर चांगलासा कलर दिसण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये रोज सिरप मी अशा पद्धतीने घालून घेतलं आहे. तर बघितलं ना किती झटपट असा आपला रोज फ्लेवरचा फालुदा तयार झाला. रेसिपी खूप साधी सोपी आहे, घरी नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीने एकदा या उन्हाळ्यात हा फालुदा बनवून बघा. चला तर बाय बाय.